कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात राजन साळवी यांच्या पाठोपाठ भास्कर जाधव यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली. पूर्ण क्षमतेने वापर झाला नाही या विधानावर जाधवांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतरही भास्कर जाधव पुढे काय करणार याची उत्सुकता आहे. जाधवांची खतखत पहिल्यांदाच व्यक्त झालेली नाही, त्यालाही इतिहास आहे. पाहूयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरेंच्या शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेले राजापूरचे नेते राजन साळवी यांनी काही दिवसांपूर्वीच शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. साळवी यांना विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. विधानसभा निवडणुकीनंतर शिंदेंच्या शिवसेनेनं ऑपरेशन टायगर मोहीम तीव्र केली आहे. त्यातही कोकणात विशेष लक्ष देण्यात आलंय. रत्नागिरीच्या आभार सभेत माजी आमदार सुभाष बने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने आणि जिल्हा प्रमुख विलास साळके, जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रचना महाडिक यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का बसत असतानाच गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी क्षमतेनुसार काम करण्याची संधी मिळाली नाही अशी खंत व्यक्त केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बोलावलेल्या बैठकीलाही जाधव यांची नाराजी चर्चेचा विषय ठरली. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आणि भास्कर जाधव यांच्यावर स्पष्टीकरण देण्याची वेळ आली. पण माझं दुर्दैव प्रत्येक वेळी मला आडवं आलेलंच आहे. खरं सांगायला नंतर मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही. त्याची कारण अनेक आहेत, अडचणी अनेक येतात, येऊन जातात. पण ठीक आहे, आजही मला महाराष्ट्रामध्ये मानणारा एक वर्ग तयार झालाय, याचं माझ्यासारख्या सामान्य माणसाला अप्रूप आहे, समाधान आहे. मी पक्षाचा आणि जनतेचा आभारी आहे. भास्कर जाधव हे विधिमंडळातील सिनियर आमदार आहेत. त्यांचं संघटन कौशल्य आहे, ते महाराष्ट्र फिरू शकतात. त्यांनी मंत्री म्हणून काम केलंय, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलंय. आणि मी अनेक वेळा असं प्रामाणिकपणानं सांगितलं की अशा व्यक्तीचं मार्गदर्शन भविष्यामध्ये आम्हाला जर मिळणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत. हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी मांडलेल्या अनेक भूमिकांवरती आम्ही पक्षात चर्चाही करतो. आमच्या पक्षात लोकशाही आहे तेवढी. तर उगाच तुम्ही ते आले नाहीत, हे आले नाहीत, ते रुसले, हे फुगले, ते काय एकनाथ शिंदे आहेत का रुसून फुगून गावी जाऊन बसायला? मी नम्रपणे सांगतो की असं माझा शब्दप्रयोग कुठे असेल तर आपण नक्की प्रसारित करा. माझा शब्दप्रयोग हा आहे की माझ्या क्षमतेप्रमाणे गेल्या 43 वर्षामध्ये मला पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही. हा माझा शब्दप्रयोग आहे. कुणी दिली नाही, कुठल्या पक्षाने दिली नाही, कुठल्या नेत्याने दिली नाही असा माझा आक्षेप नाही. विरोधी पक्षनेते पदासाठी आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा सुरू असताना भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. यावरही भास्कर जाधव यांनी स्पष्टीकरण दिलंय. जे असेल ते सत्य, जे असेल ते मिळालं माझ्या नशिबानं, नाही मिळालं माझ्या नशिबानं. आणि म्हणून हे जे मी विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याकरता म्हणून हे सगळं करतोय, ह्या जो मी काही दबाव पक्षावर आणण्याचा प्रयत्न करतोय, मी कोणाकडे तरी जाणार वगैरे अशा पद्धतीचं वातावरण तयार करतोय, माझ्या आयुष्यामध्ये असली नौटंकी मी कधी केली नाही. असलं नौटंकीपणा आणि असला नाटकीपणा मी कधी केला नाही. महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती ही आहे की कोणालाही कोणाची राजकीय गरज आता फार राहिलेली नाही. आणि म्हणून जिथे आहात तिथेच थांबा. आपण पुन्हा एकदा आपलं गतवैभव निर्माण करू, हा मुद्दा मी मांडला. हे मुद्दे नजरेआड झालेले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आणि भास्कर जाधव यांच्याकडून सारवासारव करण्यात आली असली तरीही जाधव यांच्या आधीच्या वक्तव्यानं नाराजीची चर्चा सुरू झाली आहे. भास्कर जाधव यांची राजकीय कारकीर्द पाहता त्यांची खदखद पहिल्यांदाच व्यक्त झालेली नाही. भास्कर जाधव यांची कारकीर्द. भास्कर जाधव 1982 पासून शिवसेनेमध्ये आहेत. 1992 साली तरुण वयात जिल्हा परिषदेचे ते सदस्य बनले. 1995, 1999 साली शिवसेनेकडून चिपळूणचे आमदार बनले. 2004 साली नेतृत्वाशी संघर्षानंतर त्यांनी शिवसेना सोडली. उद्धव ठाकरे यांच्याकडे नेतृत्व आल्यानंतर पक्ष सोडणारे ते पहिले नेते. 2004 विधानसभा निवडणूक त्यांनी अपक्ष लढवली. पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते दाखल झाले. 2006 साली विधान परिषदेचे ते सदस्य बनले. 2009 साली राष्ट्रवादीकडून गुहागरचे आमदार बनले. 2009 साली नगरविकास मंत्री, रत्नागिरीचे पालकमंत्री बनले. 2013 साली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बनले.
2014 साली पुन्हा गुहागरमधून ते आमदार झाले. उदय सामंत, तटकरे यांच्याशी संघर्षामुळे राष्ट्रवादीमध्ये ते नाराज होते. 2019 साली पुन्हा त्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. 2019-2024 साली शिवसेनेकडून आमदारकी त्यांना मिळाली. सातत्यानं नाराजी, खदखद व्यक्त करणारे नेते अशी त्यांची ओळख आहे. लोकसभेत ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांना मोठं मताधिक्य दिलेल्या गुहागर मतदारसंघात विधानसभा निवडणुकीमध्ये भास्कर जाधव यांना अवघ्या 2592 मतांनी निसटता विजय मिळवता आला. कोकणामध्ये आलेल्या महायुतीच्या सुनामीत केवळ भास्कर जाधवच आमदारकी वाचवू शकले. यातून धडा घेत भविष्याचा विचार करत राजन साळवी यांच्या पाठोपाठ आता भास्कर जाधवही शिंदेच्या शिवसेनेत जातील अशी चर्चा रंगू लागली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकणातील नेते माजी खासदार विनायक राऊत यांच्याशी असलेला पक्षांतर्गत संघर्षही याचं एक कारण असल्याचं मानण्यात येत आहे. भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव हे जिल्हा परिषदेवर आहेत आणि याच वेळी गुहागरमधून त्यांच्या तिकिटासाठीही भास्कर जाधव प्रयत्नशील होते. मुलाच्या राजकीय भवितव्याचा विचारही राजकीय निर्णय घेताना भास्कर जाधव विचारात घेतील अशी शक्यता आहे. सध्या तरी चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न पक्ष आणि भास्कर जाधव यांच्याकडून होत असला तरीही नाराजीचा धूर मात्र येऊ लागलाय. भविष्यातील घडामोडींचे हे संकेत तर नाहीत ना, अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, रत्नागिरी.